सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक पार्ट 2. तर आम्ही जेटीने जयगडला आलेलो आहे. तर आता आपण चाललो आहे आमच्या हॉटेलला, जिथं आम्ही बुक केलं आहे. सीड एक हॉटेल बुक केलं आहे. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. तर आता बाकीचे जे आपली राईड आहे ती होणार आहे उद्या. म्हणजे आपण जाणार आहोत एक स्टार बीच, म्हणजे एक शिप आहे ती दुसऱ्याहून इथून येऊन इथं अडकलेली आहे. नंतर मिराया बीचला सुद्धा जाणार आहोत आम्ही. मिराया बीच नंतर आम्ही जाणार आहोत. त्यानंतर आम्ही जाणार आहोत आमची आपली मेन लोकेशन आहे गणपतीपुळे रत्नागिरी, तिथं आम्ही जाणार आहोत दर्शन घ्यायला. तर आजची रात्र आपली जाणार आहे जयगडमध्ये सीड एक हॉटेलला. तर आम्ही निघालो आहे सीड एक हॉटेलला. तर इथून रस्ता आहे. तर जितेंद्र लोकेशन बघतो आहे पण काही समजत नाही कुठे जायचं आहे ते. दोन लोकेशन, एक मागून पण रस्ता आहे आणि इथून पण रस्ता आहे. पण समोरून आहे तो रस्ता आहे तो इथं म्हणजे मोठी कंपनी आहे वाटतं. तर आम्ही बघतो आहे नक्की कुठं जायचं, इकडून जायचं का इकडून जायचं. इथूनच जाऊयात सरळ. शिवला माहिती आहे डेस्टिनेशन, म्हणजे तो लोकेशन वगैरे बघतच आहे मोबाईलला. पण जितेंद्रहून बघतोय पण जितेंद्रला काय एवढा आयडिया येत नाही थोडं. तरी आम्ही निघालो आहे आणि इथं ही JSWची सर्वात मोठी कंपनी आहे इथं. म्हणजे सगळं इथं ट्रक्स वगैरे चालू आहेत. तर कसली कंपनी आहे काही माहिती नाही, पण आपण जाऊयात तरी. आणि खूप संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची आता आय थिंक 5 6:30 वाजले आय थिंक. कारण की 5:30ची आम्हाला फेरी भेटली ती आणि आता 5:30 6 काहीतरी वाजले असतील. तर इथून टर्न आहे, जाऊयात आपण लवकरात लवकर. आणि एवढं दमलेत ना सगळी पोरं, म्हणजे सगळीजणं बाईक चालवून वगैरे दमलेत सगळीजणं. गाडी पण चालवतो आहे शिव, तर काय एकटाच खेचतो आहे गाडी. कधी आधीमधून साईल पण घेतो आहे गाडी. आणि मी पण कंटिन्यू गाडी घेतली आहे. मी जितेंद्रला दिली नाही अजूनपर्यंत गाडी. कंटिन्यू मी माणगावपासून ते इथपर्यंत मी गाडी कंटिन्यू खेचत आलो आहे. तर आम्ही चुकलेलो आहे की नक्की आम्हाला लोकेशन भेटतच नाही हॉटेलची. मागं का पुढं काय समजतच नाही, कारण की ती लोकेशन आहे ना मध्येच आहे ना त्याची जागा ऑटोमॅटिक चेंज करते. तर आम्हाला नक्की समजत नाही. आम्ही सरळ नुसतं जात चालू आहे त्या लोकेशनचा. ना सीड आहे पण इथं ना युटर्न तो ग्राउंड आहे बघ, पीच दिसली बघ, तो स्पीड ब्रेकर आदलला बघ. तो या करणार आहे आमचा रिटर्न परतीचा मामला होऊन जात आहे इथून. रोड जातो इकडं आहे एवढं खाली. तर आमचं हॉटेल आय थिंक इकडं आहे. आम्हाला इकडं खाली उतरवलं आहे. तिकडनं रोड आहे तो, अगोदर रोड पण खाली गेला. येडे आहे पाठी आहे, पाठचं जायचं रे. मॅप निघतं तिच्यावर. इथलं आतमध्ये आहे माझ्या. तर आम्ही जे आम्हाला त्यांनी हॉटेलवाल्यांनी जी आम्हाला लोकेशन पाठवली होती त्या लोकेशनच्या आम्ही भलतीच, म्हणजे लोकेशन आहे ना नुसती अशी वेगवेगळी जागा चेंज करते. कधी इकडं घुसतो आहे, कधी इकडं घुसतो आहे. आता मला इथं थोडा डाऊट येतो की नक्की इकडेच आहे ना हॉटेल आमचा. मला वाटतं तो आहे सीड एक, तोच आहे ना. ठीक आहे, थांब. तर आम्ही आमचा रस्ता विसरत होतो आणि जे सीड एकवाल्याने आम्हाला जी त्यांनी लोकेशन दिली ती डायरेक्ट आम्हाला यमराजच्या घरामध्येच नेत होती डायरेक्टपणे. तर नशिबाने आमचे ब्रेक्स चांगले होते, नाही तर आम्ही सीड एक ना लाईव्ह. हो, तुमचा जो लोकेशन आहे ना तो कुठल्या तरी खड्ड्यातच नेतोय आम्हाला डायरेक्ट. गुगल एक मिनिट, हा नंबर मी तुम्हाला सांगतो. अरे ते पोचला मी. घ्यात मध्ये गाडी. एवढं काय एवढं चांगलं वाटतं. आपण मस्त आहे गाडी. फोटो काय तुला काय वाटतं? तिथे रूम्स असतील तिथे विचार. सो आम्ही फायनली आलेलो आमच्या हॉटेलला. हा हॉटेल आहे आमचा, जिथं आम्ही, आमचा नाही सॉरी सीड एकवाल्यांचा. तर आम्ही इथं राहायला आलो आहे आज. तर कुठे पण ते मॅनेजर त्यांना बोल. सर आहेत ना इथं? नाहीत, ते बाहेर गेले. हो.
सो हा फायनल आमचा हॉटेल आहे. खूप मस्त हॉटेल आहे. एकदम पद्धतशीर झाडं आहे. साहिल आता तुला साहिल तुला आता हवे तेवढे इथं फोटो काढू शकतोस तू. आता झोप आम्हाला वाटलंच नव्हतं. आम्हाला वाटलं ते पण पैसे द्यायला. आता तू रात्रभर इथं झोपला नाही फोटो काढत असतो तरी चालेल. आई जे त्यांनी जिथं नेट लावले तिथं बसू नका. तिथं नारला पडतो डोक्यात. सर्व नाही लावले. सर्व नाही इथेच लावले. याच्यावर आहेत म्हणून लावले. तिथं बसतात ना. पहिले रूमला बसू. आजची दिवसाची पूर्ण टोटल राईड झालेली आहे आणि आम्ही आमच्या हॉटेलला आलेलो आहे. आणि ह्या हॉटेलला फक्त आम्ही 5 जणच आहोत. एक होता तो मिस केला. आणि बघ तू ही व्हिडिओ बघशील ना, तू बघ काय मिस केलं असते. आणि तुम्ही हॉटेल बघाल तर काय भारी आहे एकदम हॉटेल. फर्स्ट टाइम एवढा असा एक्सपिरियन्स घेतला आहे. पूर्ण नारळाची झाडं एकदम एकदम ग्रीन आहे. आणि तुम्हाला स्पेशली आमचा रूम दाखवू. डबल बेडरूम आहे आमचा. तर 3 रूम आम्ही घेतले. एक J1, J2, J3. तर त्याच्यामध्ये आमचा बेडरूम. शिवभाई काय बोलतो बेडरूम आपला? मस्त एक नंबर रूम आहे. आपला साहिलला आवडला म्हणजे सगळ्यांना आवडला. तर हा आमचा डबल बेडरूम आहे. इकडं आरसा आहे पद्धतशीर. सगळं पद्धतशीर. आता भरपूर आम्ही सगळे जण दमलेलं. पण बाईक पार्किंगसाठी थोडी भीती पण वाटते आम्हाला. कारण की ते बोलले की नारळ वगैरे पण पडत असतात. तर गाडी आम्ही अशी पार्क केली आहे. तर मला पण बाईक मी तिकडे पार्क करेन तिकडे त्या साईडला, पलीकडच्या साईडला. J1, J2 हा शिव आणि वेदांचा रूम आहे. हा माझा आणि साहिलचा रूम आहे. आणि सिंगल जो J1 तर जिगर येणार होता पण तो स्पेशली आला नाही. तर आपल्या जितेंद्रने हा रूम घेतला. बघूयात आपण. जितेंद्र आलेला इथं आडवा झालेला आहे. पद्धतशीर त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत आहे. आणि फुल भावा येतला एक टावेल मला. डेटॉल साबण मला पाहिजे. फिरता आपलं आल्या लहान पोरांनी इथं माझ्या चॅनलचं नाव विचारला. सध्या आहे कमी. शिव्या नको देऊ. आणि स्पेशली जिगर तर काय आला नाही. जाऊ द्या त्याला, काय टेन्शन नाही एवढं. त्याच्या प्रॉब्लेममुळे तो आला नाही. पण आपल्या भावाची मजा झाली. कारण की त्याला सिंगल पूर्ण डबल बेडचा पूर्ण त्याला सिंगल रूम भेटला आहे. आणि पूर्ण अख्खी ही रूम त्याची आहे. पूर्ण अख्खी रूम त्याची आहे. आणि मी इथं आहे आपला. पण भावा आम्हाला मेडिमिक्स साबण दिला, तुला डेटॉल दिला. ते सांगतेस कोणाला तू? डेटॉल साबण हा मीच घेऊन जाणार आहे. तू पाहिजे तर तो बघ तिथं ठेवलाय. तो काय तो हँडवॉश आहे. तो हँडवॉश निघास. आमच्यातला मेडिमिक्स साबण घे. आम्ही डेटॉल पाहिजे मला. चला तो सध्या व्यस्त आहे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत. आपण पण जरा मी तर खूप एन्जॉय करतो. मी वाटलं नव्हतं एवढं हॉटेल आहे. पण खूप भारी हॉटेल आहे. आता बघूयात बाकी पब्लिक काय करते ते. आता आम्ही लगेच फ्रेश होतो. जेवण पण आम्ही त्यांना सांगितलं आहे. आता मस्त जेवण करू. आणि सगळी जण आलेले इथंच सगळी लोलत आहेत. भरपूर जण दमलेत गाडी चालून. पण माझ्या गेलो आता फुल आराम करू. मी मस्त एडिटिंग करतो आणि उद्या ब्लॉग टाकायचा बघतो. त्याला भाई डेटॉलचा साबण दिला होता सिंगल. आणि आपल्याला मेडिमिक्स हा घेऊन आलो आपल्याकडं. मेडिमिक्स नव्हतं आपण इथं घेऊ. आपल्याला ही काय चादर आहे ना? हो चादर आहे. 2 उशा आहेत. आणि हा टावेल आहे अंगोलीला. हा थोड्या वेळ ते AC पण आपल्याला इथं देणार आहेत कन्वर्ट करून. एक फॅन सध्या आपल्या हे तर त्याचा स्टार्टर आहे. स्टार्टर फॅन आहे. नंतर डिनरला आपला AC असणार आहे इथं कुठेतरी कोपऱ्याला. आणि डायरेक्ट शूज ब्रेकफास्ट सकाळी फॅन टेबलवाला. तर खूप एन्जॉय आहे. तरी आपण वॉशरूम चांगला आहे सध्या. पण तो आतमध्ये कोणतरी गेलाय वॉशरूमला. वॉशरूम पूर्ण लॉक आहे. तर तो कोण गेलाय आतमध्ये? वेदांतच गेला असेल. जिथं झोपलाय तिथं आडवा झालाय पूर्ण फुल. कपाट पण दिलं आपल्याला. पण बघूयात कपाटात काय लाखभर रुपये असले. खालीच आहे एकदम, काहीच नाही कपाटामध्ये. जाऊन आणू शकतो आपण, असं काय नाही. मस्त पण आपण एवढा एक्सपेक्ट पण नाही केला होता ना असं असेल. एवढं भारी असेल आपल्याला माहिती पण नाही. मला नव्हतं. मग AC वाली कोणते आहेत? बघूच
आता 5 जण आपण इथले आज मालिक आहोत. ओके, आज 5 जण आपण इथले मालिक आहोत. काय फक्त आम्ही 5च जण आहोत आणि फक्त इथले स्टाफ वगैरे आहेत आणि ते लोकच आता आमचं जेवण वगैरे सगळं करणार आहेत. तर मी पण आता फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी आणि फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो लगेच व्हिडिओमध्ये. सो आम्ही हॉटेलला म्हणजे हॉटेल जो आम्ही बुक केलं तिथं आलो होतो. सीड हॉटेल आहे, खूप भारी हॉटेल आहे, एकदम पद्धतशीर. संध्याकाळचे आता 9 वाजलेत आणि आम्ही जेवायला बसलो इथं. पद्धतशीर, एकदम पद्धतशीर शब्द मी जाम बोललो ना दिवसाभरात, जाम बोललो पद्धतशीर. तर आता आमचं जेवण वगैरे चाललं आहे. हे जरा सॉफ्ट ड्रिंक वगैरे आम्ही जरा मागवलं आहे, ते ठेव तिकडं. आणि सगळे इथं बिझी आहेत मोबाईलमध्ये. आता आजची रात्र आज आम्ही तेव्हा उद्याचा कंटेंट तुम्हाला खूप भारी भेटणार आहे, कारण की उद्या आपला गणपतीपुळे मेन आपला जो डेस्टिनेशन आहे तिथं आता उद्या आपण जाणार आहोत. आता जरा जेवूयात आणि मग डायरेक्ट झोपूयात आणि मग तुम्हाला डायरेक्ट मी सकाळी भेटेल. हा व्हिडिओ इथंच एंड करतो मी. पार्ट 2 याचा मी उद्या शूट करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मला नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये. तब तक के लिए बाय.